लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। परभणीच्या जिंतूर शहरात एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेला बंजारा समाजाचा लढा 6व्या दिवशी नवे वळण घेत संपुष्टात आला। स्वर्गीय वसंतराव नाईक पुतळा परिसरात 5 सप्टेंबरपासून आमरण उपोषणास बसलेले विनोद आडे यांनी अखेर 6 दिवसांनी उपोषण सोडले। मात्र शेवटच्या दिवशी समाजाचा संताप उफाळून आला आणि 4 तास महामार्ग ठप्प करणारे रास्ता रोको आंदोलन पेटले। या आंदोलनाचे नेतृत्व सखल बंजारा आरक्षण समिती जिंतूर यांनी केले। गेल्या 6 दिवसांपासून समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपोषणकर्त्यांना साथ देत होते। परिणामी समाजात एकजूट निर्माण झाली आणि चळवळीला वेग मिळाला। तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटकसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून हजारो बंजारा बांधवांनी जिंतूर गाठले होते। महिलांनी पारंपरिक वेशभूषेत, तरुणांनी ढोलताशांच्या गजरात दिलेल्या घोषणा यामुळे शहर दणाणून गेले। गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण, माजी खासदार ॲडव्होकेट हरिभाऊ राठोड, समाज नेते आत्माराम जाधव, महंत निरू महाराज आदी मान्यवरांनी हजेरी लावून आंदोलनाला बळ दिले। या आंदोलनादरम्यान 2 रुग्णवाहिका अडवल्या गेल्या असल्या तरी आंदोलनकर्त्यांनी शिस्तबद्धता दाखवत तात्काळ रस्ता मोकळा केला। दरम्यान उपोषणकर्ते विनोद आडे यांची प्रकृती खालावल्याने उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी, तहसीलदार राजेश सरवदे यांच्या उपस्थितीत मध्यस्थी झाली। खासदार संजय बंडू जाधव यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र दिले आणि संसदेत बंजारा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करण्याचे आश्वासन दिले। यावेळी उपोषण सोडताना आडे यांनी जाहीर केले की हा लढा माझा नाही तर भारतातील तमाम बंजारा बांधवांचा आहे। ही फक्त सुरुवात आहे। प्रत्येक तांड्यातून लढा उभा करून मुंबई दिल्लीपर्यंत चळवळ नेऊया। या आंदोलनात प्रसंगी सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन बेनीवाल आणि पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवत परिस्थिती नियंत्रणात आणली। अखेर उपोषण संपले असले तरी जिंतुरातून बंजारा समाजाच्या लढ्याने नव्या उमेदीने राज्यभरात बिगुल फुंकला आहे। नमस्कार, मी शैलेश लाहोटी, एसडीएम सेलू, माननीय जिल्हाधिकारी परभणी यांच्या वतीने इथे उपस्थित आहे। सन्माननीय विनोदजी आडे यांचं मागील 6 दिवसापासून उपोषण चालू आहे, त्याची दखल प्रशासनाने घेतलेली आहे। आज मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं उपोषण मागे घ्यावं, प्रशासनाला सहकार्य करावं आणि त्यांच्या निवेदनाची प्रत आपण शासनाला पाठवलेली आहे आणि शासन स्तरावर देखील कार्यवाही चालू आहे। तरी माझी त्यांना आणि समाज बांधवांना विनंती आहे की आपण उपोषण मागे घ्यावं। कालच याबाबत मंत्री महोदय देखील त्यांची चर्चा वरिष्ठ पातळीवर झालेली आहे। जिल्हाधिकारी परभणी सरांनी देखील आपल्या तीव्र भावना या शासनाला कळवलेल्या आहेत। त्यामुळे आपण माझी प्रशासनाकडनं आपल्या नम्र विनंती आहे की आपण हे चालू असलेले उपोषण मागे घ्यावं, प्रशासनाला सहकार्य करावं। जय हिंद। माझी समाजातले लोक आहेत, लोकांची भावना हे खूप महत्वाची असतात माझ्यासाठी। राहिल्या गोष्ट प्रशासनाच्या जे माझे मित्र आहेत ते त्यांना बोललेलं आहे तर ते सगळे सांभाळून जेवढं बिघडते नाही ते बोलून घेते। आता हे सुरुवात झालेली आहे। आता हे फक्त एक पायरी आम्ही चढलेलो आहे। आता फक्त पायऱ्याला चढवायचं काम होते। आता पहिली गोष्ट तर समाज आमचं एक झालेला आहे। सर्व आमचे नेते मंडळी, समाजाचे जे संघटक अधिकारी आहेत त्यांच्याशी आम्ही भेट घेणार आहोत आणि कशा प्रकारे आमच्या समाजाला न्याय भेटेल याची आम्ही तयारी करणार आहोत। राज्यभर नाही, हे भारतभर करणार आहे। आता मराठांनी मुंबई जाम केली होती तर आम्ही मुंबई आणि दिल्ली जाम करायची तयारी करणार आहोत। सॉरी भाऊ सर, त्यांनी जनतेचं असं म्हणणं होतं की आज तुम्ही आंदोलन सोडू नये, मुख्यमंत्री त्याचा प्रतिनिधी यायला पाहिजे। सर्वात पहिले एक समाजसेवकाला समाज महत्वाचा असतो। पहिले मी माझ्या सर्व समाजांना विचारलं, त्याच्यानंतरच हा उपोषण केला आहे। जर समाज म्हणलं असतं की सोडायचं नाही तर सोडलं नसतं। आणि काही लोकांना वाटतंय की मी स्वतःसाठी करतोय, सरकार वगैरे करत नाही चालू आहे। मी सरकारला एक विनंती करतो, मुख्यमंत्री साहेब आणि प्रधानमंत्री साहेब आपणास एक विनंती आहे, जर तुम्हाला वाटत असेल मी स्वतःसाठी करत आहे तर तुम्ही फक्त एसटी प्रवर्गात आमच्या समाजाला जागा द्या। मी सर्वांसमोर लाईव्ह जर सुसाईड नाही केलं तर माझ्या मागे
ओके, थँक्यू. भेट दिली होती आणि या ठिकाणी उपोषण देखील संपलेलं आहे. तुमच्या मागण्या आता आज सरकारकडे गेल्या. जिंतूर येथे विनोद आडेचं जे उपोषण होतं ते यशस्वी झालेलं आहे आणि आज आमच्या रिक्वेस्टमुळे त्यांनी लिंबू सरबत घेतलेलं आहे. त्यांना 6 दिवस त्यांनी उपोष केलेला आहे. परंतु हा महाराष्ट्रात ही सुरुवात केलेली आहे विनोद आडे. यानंतर असे कितीतरी प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात होईल आणि त्याच्यानंतर आम्ही मुंबईला धडक देऊ. मी जरांगे पाटलाच्या निमित्ताने हा जो प्रश्न उपस्थित झालेला आहे आजचा नाही, जेव्हा राज्याची पुनर्निर्मिती झाली तेव्हापासून त्यामध्ये कायद्यामध्ये असं होतं की ते जे 5 जिल्हे होते त्यावेळेचे आता मराठवाडा म्हणतो आपण त्यांना कायद्याने मी म्हणतो केवळ हैदराबाद गॅजेट नाही तर कायद्याने त्यांना या ठिकाणी आरक्षण एसटी तर मिळालं पाहिजे. त्यानंतर आमच्या विदर्भात सुद्धा हे आरक्षण आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये मिळणार आहे. कारण त्यावेळेस मध्य प्रांतामध्ये जे आपले सगळे जिल्हे होते ते मुंबईमध्ये आले. आज मी मुंबईपासून निघालो तर मी सगळीकडे बोर्ड मोठे मोठे होल्डिंग लागलेले आहेत आणि मान्य मुख्यमंत्री नतमस्तक झालेले आहे शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर. मला असं वाटलं, थोडं माझ्या लक्षात आलं की शाहू छत्रपती आणि फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटो समोर जर ते नतमस्तक झाले असते तर खऱ्या अर्थाने ते सामाजिक आरक्षणाचे पुरस्कर्ते ठरले असते. केवळ मराठाला आरक्षण दिलंय परंतु तायवानीने त्यांना फसवलंय. एक कुणबी सोडून 485 जाती भटके, विमुक्त, बाराबलुतेदार, ओबीसी त्यांच्या विरोधात जाणार आहे आणि निवडणुकीमध्ये त्यांना भाजपला हे भोगावं लागणार. बंजारा समाजाचा एक युवक, बघा बंजारा समाजाचा एक युवक विनोद आडे नावाचा जिंतूर तालुक्यातल्या मालेगावचा रहिवासी आहे. समाजाला एसटी मधून आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसाठी तो गेल्या 6 दिवसापासून आमरण उपोषणाला बसलेला आहे. वास्तविक सरकारनं आणखी कुठलीही याच्यामध्ये दखल घेतलेली नाही. जसं मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटमधून आरक्षण दिले त्या स्वरूपाचं आरक्षण आम्हाला हैदराबाद गॅजेटमधूनच मिळावं अशी बंजारा समाजाची मागणी आहे. कारण बंजारा समाजाला हैदराबाद इस्टेटमध्ये एसटीमध्ये आरक्षण आहे आणि आपल्या इकडं ओबीसीमध्ये आहे, व्हीजेंटीमध्ये आहे. त्यामुळे ह्यामध्ये मोठा फरक आहे. तर त्यांची मागणी, मुख्य मागणी अशी आहे की बाबा आम्ही पूर्वी हैदराबादमध्ये होतो, निजामकालीन आपला मराठवाडा हा निजामकालीन राजवटीमध्ये आपण हैदराबादमध्ये होतो, म्हणून त्या भागातल्या नागरिकांना ज्या सवलती मिळतात त्या सवलती आम्हाला सुद्धा मिळाव्या अशा स्वरूपाची मुख्य मागणी घेऊन विनोद आडे या ठिकाणी समाजाचा आज एक नेतृत्व करतोय. निश्चितच त्याचं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे आणि समाज बांधवसुद्धा सगळा एकवटलेला आहे. आणि गॅजेटप्रमाणे जर द्यायचं असेल तिथं, जर गॅजेटप्रमाणे जर तिथं तसा उल्लेख असेल तर समाजाला द्यायला कुठलीही अडचण असायचं सरकारला काही कारण नाही. फक्त सरकार काय भूमिका घेते हे महत्त्वाचं आहे. आता धनगर समाजाचा आरक्षणाचा आणखीन विषय हाताळीत नाही, कारण त्यांचं धनगर आणि धनगड अख्ख्या देशामध्ये धनगर समाज हा एसटीमध्ये आहे, पण महाराष्ट्रामध्ये तो व्हीजेंटीमध्येच आहे मला वाटतं. तर अशा स्वरूपाचं हे जे चालू आहे ते जरा सरकार पळकाडूपणाचं धोरण स्वीकारते का काय असं कधी कधी वाटते. पण आता बंजारा समाजाची मागणी आता ही रिसेंट आलेली आहे, त्यामुळे इथून भविष्यात पुढे काय काय त्यामध्ये प्रतिक्रिया येतील बघू. पण सरकारनं ह्याच्यामध्ये सामंजस्यानं लवकर त्या मुलाला या ठिकाणी उपोषणापासून उठवावं. त्याला काही लेखी आश्वासन देता येते, काय देता येते, समाजातल्या काही प्रमुख लोकांना बोलवून त्याला बोलवून काहीतरी मार्ग लवकरात लवकर काढावं. कारण शेवटी एवढं गरमीचे दिवस आहेत आणि 6 दिवसापासून हा एक युवक आपल्या प्राणांची झुंज करतो समाजासाठी. ही त्याची कौतुकास्पद जरी असली तरी सरकारसाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे. म्हणून सरकारनं लवकर ह्याचं उपोषण संपुष्टात आणावं आणि त्यांच्या मागण्याकडं लक्ष द्यावं. सरकारची उदासीनता म्हणता येईल, ते सरकार बघायला तयार नाही. अरे पालकमंत्री तरी आलत्या का नाही जिल्ह्याचे? त्या बी नाही तरी पालकमंत्री कमीत कमी मतदारसंघातल्या आपला समाज या ठिकाणी एकवटला आहे, आपल्याला समाजानं भरपूर मदत केली आहे. येऊन भेटायला तर काय हरकत आहे का? ठीक आहे, सरकार काय निर्णय घ्यायचे घेईल तुम्ही ठरवा, पण तो एक लोकप्रतिनिधी ह्या नात्याने ह्या विभागाचं नेतृत्व करत असताना येऊन त्याला भेटून त्याच्या काय समस्या आहेत ते समजून घेतात. ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे, ती त्यांनी घ्यावी असं मला वाटतंय.
म्हणून मी या ठिकाणी एवढंच म्हणेन की समाज बांधव ज्या मागणीसाठी या ठिकाणी बसलेत, त्यांचा जर हैदराबाद गॅजेटमध्ये तशा स्वरूपाचा उल्लेख असेल आणि सरकारने त्यांच्या मागणीची पूर्तता करावी, मी हा विषय लोकसभेत सुद्धा मागून करणार आहे. येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये परभणी जिल्ह्याचा खासदार म्हणून मी लोकसभेमध्ये ही भूमिका मांडतो. रिपब्लिकन वार्ता वृत्त संकलन विभाग परभणी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.